छगन भुजबळांना मंत्रिपद मिळालं आणि चर्चेत आलं ते पालकमंत्रीपद। आधीच नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी वाद सुरू आहे। नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेना व भाजपामध्ये रस्सीखेच सुरू आहे आणि अशातच आता येवला मतदारसंघातून येणाऱ्या आणि प्रदीर्घ राजकीय अनुभव असणाऱ्या छगन भुजबळांना मंत्रिपद दिल्याने राष्ट्रवादी सुद्धा नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या रेसमध्ये सहभागी होऊ शकते असा अंदाज आहे। पालकमंत्री पदाच्या या शर्यतीचा विचार केला तर गिरीश महाजन व दादा भुसे यांच्या तुलनेत छगन भुजबळांचं पारडं जड असल्याचं दिसून येतं। त्यामुळे छगन भुजबळांना मंत्रिपद देऊन राष्ट्रवादी नाशिकच्या पालकमंत्री पदावर दावा करू शकते। पण नाशिकचं पालकमंत्रीपद सगळ्यांनाच का हवंय असा प्रश्न आहे, ज्याचं साधं सोपं उत्तर म्हणजे आगामी काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे नाशिकमध्ये होणारा सिंहस्थ कुंभमेळा। नाशिकचं पालकमंत्रीपद म्हणजे कुंभमेळ्याचे संपूर्ण नियोजन करण्याचं आणि त्याचं श्रेय घेण्याचं एक प्रकारचं लायसन्स असणार आहे। त्यामुळे ही एवढी मोठी संधी महायुतीतील कोणत्याच पक्षाला स्वतःच्या हातातून घालवायची नाहीये असं दिसून येतंय। त्यामुळे आता नाशिकचं पालकमंत्रीपद कोणाला मिळणार हे पाहावं लागेल। तर तुम्हाला काय वाटतं, राष्ट्रवादी नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या शर्यतीत उतरणार का? नाशिकचं पालकमंत्रीपद कोणाकडे जाईल ते कमेंट करून नक्की सांगा आणि ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।